शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक अमोल पाटील. आज आपण जीवाणू संदर्भात एक लाईव्ह प्रात्यक्षिक आपण करणार आहोत. सध्या आता लागवडीचा हंगाम सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये बीज प्रक्रियेचं महत्त्व आपण सर्वांनीच जाणून घेतलं आहे. बीज प्रक्रियेमध्ये काही शेतकरी बांधव जे आहेत जे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतात किंवा बुरशीनाशक प्लस कीटकनाशक अशी बीज प्रक्रिया करतात. काही शेतकरी बांधव बुरशीनाशक कीटकनाशक प्लस जीवाणू अशी बीज प्रक्रिया करतात. तर ज्यावेळेस तुम्ही बुरशीनाशकासोबत, बुरशीनाशक म्हणजे रासायनिक बुरशीनाशकासोबत जैविक जीवाणूंची ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो याची बीज प्रक्रिया जेव्हा आपण करायला जातो तर काय होतं हे प्रत्यक्ष आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. इथे आपण एक सोपं औषध घेतलेलं आहे इलेक्ट्रॉन, ज्याच्यामध्ये 2 बुरशीनाशक आहेत. ॲझोस्ट्रोबिन आहे, हायपोनेट मिथाईल आहे आणि प्लस थायोमेथॉक्झाम आहे. म्हणजे 1 कीटकनाशक आणि 2 बुरशीनाशक आहे. त्यानंतर आपण जे इनॉक्युलम घेतलेलं आहे ते KMBचं घेतलं आहे, पोटॅशच्या बॅक्टेरियाचं घेतलेलं आहे. त्याचं हे विरजन आहे थोडक्यात सोप्या भाषेमध्ये. याच्यामध्ये पहिले बॅक्टेरिया कसे दिसतात जेव्हा आपण हे बियाण्याला कोट करू किंवा याला जेव्हा आपण टेस्ट करू, मायक्रोस्कोपच्या खाली जेव्हा आपण बघू तर बॅक्टेरिया कसे हालचाल करतात, ते कसे दिसतात हे आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे. आणि मग त्याच्यावर जेव्हा हे औषध आपण टाकू तर त्यांची हालचाल बंद होते, ते मरतात, जिवंत राहतात, काय होतं हे आपण आज बघणार आहोत. हे जर तुम्हाला कळलं तर याच्यानंतर उपाययोजना किंवा काय शिकायला मिळतं त्या 2 गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर आता सगळ्यात आधी माझे सहकारी हे स्लाईडवर टाकतील आणि याचं आपण मायक्रोस्कोपच्या खाली बघूया. आता आपण पोटॅश जो आहे, KMB जो आहे तो आपण थोड्याशा प्रमाणात स्लाईडवर घेऊन त्याला मायक्रोस्कोपच्या खाली आपण बघणार आहोत. फक्त 1 थेंब आपण या ठिकाणी टाकलेला आहे, तो तुम्हाला स्लाईडवर दिसतोय. हां, येस. त्यानंतर त्याच्यावर आपण एक छोटीशी कव्हर स्लाईड टाकून मायक्रोस्कोप खाली बघणार आहोत. तोपर्यंत जरा एका बिकरमध्ये मी हे जे इलेक्ट्रॉन आहे ज्याच्यामध्ये 2 बुरशीनाशकं आहेत हे अगदी आपण 2-3 थेंब म्हणजे एक 2 ml फक्त या ठिकाणी घेत आहोत. आणि त्याला थोडं आपण डायल्यूट पण करून घेत आहोत. म्हणजे त्याची उदाहरणार्थ तीव्रता जी आहे ती तीव्रता आपण कमी करून घेणार आहोत. तुम्ही इलेक्ट्रॉन लावल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की औषध दाणे जे आहेत ते लाल होतात. आता हे औषध टाकण्यापूर्वी जीवाणू कसे दिसतात आणि टाकल्यानंतर जीवाणू कसे दिसतात किंवा ते जिवंत राहतात की राहत नाही हे आपण टेस्ट करणार आहोत. यस. आता आपण कॅमेऱ्यातनं ह्या मायक्रोस्कोपमध्ये जी स्लाईड आपण ठेवली आहे ती स्लाईड कशी दिसते ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, आता मायक्रोस्कोपच्या खाली जी पट्टी आपण ठेवलेली आहे ज्याला आपण स्लाईड म्हणूया, त्या स्लाईडच्या झूम करून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता याच्यामध्ये ह्या मी मोबाईलचा पूर्ण झूम लावला. मित्रांनो, तुम्ही बघा हे बॅक्टेरिया कशी मूवमेंट करतायत, है ना, बॅक्टेरिया हलतायत. हे आता हा बॅक्टेरिया बघा, हे हलतायत. ही बॅक्टेरियाची मूवमेंट आहे, ही KMBची मूवमेंट आहे जी आपल्याला स्लाईडमध्ये क्लिअर कट दिसते. हे आपल्याला दिसतं की मायक्रोस्कोपमध्ये मी माझा थोडं लांब करतो. आता मी माझा मोबाईल लावून आयफोनला पूर्ण 3.7x झूम करून आपण ती स्लाईड दाखवली आणि आपण त्या स्लाईडमध्ये बघितलं की त्या ठिकाणी सगळे बॅक्टेरिया मूवमेंट करतात, राईट. तर आता आपल्याला हे बघायचं आहे की ही स्लाईड काढून आपण त्याच्यावर हे जे सोल्युशन बनवलं आहे
म्हणजे बुरशीनाशक, ज्याच्यामध्ये 2 बुरशीनाशक आहेत आणि 1 कीटकनाशक, हे आपण त्याच्यावर टाकणार आहोत. हां, सुनैना आता सेम त्या स्लाईडवर हे आपल्याला टाकायचं. हो सर. म्हणजे तिथले जे जीवाणू आहेत त्यांची जी मुवमेंट आहे ती कशी चालू आहे हे टाकल्यानंतर हे आपल्याला कळेल. या स्लाइडवर का हां, त्याच स्लाईड कवर किंवा दुसरं घे. दुसरे घेते. ठीक, ती स्लाईड व्यवस्थित ठेव, आपण ती परत एकदा चेक करू. हो. आता आपण परत पोटॅशचा जो बॅक्टेरिया आहे तो आपण टाकतोय. आणि त्यानंतर त्याच्यावर अगदी थोडंसं आपण फंगिसाइड जे आहे ते आपण त्याच्यावर टाकलेलं आहे. येस. आता जे बॅक्टेरिया होते, जीवाणू जे होते, त्याच्यावर आपण बुरशीनाशक हे टाकलेलं आहे. म्हणजे असं समजा की आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली. आता त्या बॅक्टेरियाचं काय होईल हे आपण मायक्रोस्कोपमध्ये बघू आणि ते मी तुम्हालाही दाखवतो. आता झूम करून आपण त्या बॅक्टेरियाचं काय झालं. मित्रांनो, आता हे फक्त पाण्यासोबत फ्लोट होत आहे, पण तुम्ही जर बघितलं तर बॅक्टेरियाची जी मूवमेंट आहे ती मूवमेंट या ठिकाणी पूर्णपणे थांबलेली आहे. द्रव पदार्थ जो आहे, पाणी जे आहे ते पाणी फ्लोट होतं आहे, परंतु बॅक्टेरियाची जी मूवमेंट आहे ती मूवमेंट पूर्णपणे थांबलेली आहे. आता या ठिकाणी स्लाइड्समध्ये चेक केलं की जेव्हा आपण NPK कॉन्सो किंवा कुठलाही बॅक्टेरिया हा रासायनिक बुरशीनाशकासोबत एकत्र करतो किंवा त्यांचा जेव्हा संपर्क येतो तर त्या ठिकाणी बॅक्टेरिया हे संपतात. 99% बॅक्टेरिया मरतात. म्हणून आपण जेव्हा आम्ही आणखी एक प्रयोग असा केला की NPK कन्सोर्शियासोबत किंवा कुठल्याही बॅक्टेरियासोबत जर फॉस्फरिक ॲसिड गेलं तरी सुद्धा ते बॅक्टेरिया मरतात. म्हणजेच आपण जेव्हा बियाण्याला बीज प्रक्रिया करू NPK कॉन्सोची किंवा कुठल्याही जीवाणूची, तर ती बीज प्रक्रिया करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला केमिकल फंगिसाइड, रासायनिक बुरशीनाशक वापरायचं नाही. कीटकनाशक वापरलं तर चालेल. जेव्हा जमिनीमध्ये आपण बॅक्टेरिया सोडतो त्यावेळेस बॅक्टेरिया सोडल्यानंतर लगेचच फॉस्फरिक ॲसिड किंवा विद्राव्य खतं जी आहेत, वॉटर सोल्युबल खतं जी आहेत, ही खतं आपल्याला सोडायची नाहीत. कमीत कमी 5 ते 6 दिवसाचा गॅप ठेवायचा आहे, जेणेकरून बॅक्टेरिया जमिनीमध्ये फिक्स होतील, मल्टिप्लाय होतील, पेनट्रेट होतील आणि मग ते त्यांचं काम सुरू करतील. मग 6 दिवसानंतर जेव्हा आपण बुरशीनाशक किंवा कीटकनाशक किंवा रासायनिक खत किंवा विद्राव्य खत जर सोडलं तर बॅक्टेरिया मरणार नाही का? मरतील. ड्रिपचा डिस्चार्ज जेवढ्या भागामध्ये आहे तेवढ्या भागात जे सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह बॅक्टेरिया असतील कदाचित ते बॅक्टेरिया मरतील. परंतु तोपर्यंत जमिनीच्या वाफ्यामध्ये, गादी वाफ्यामध्ये किंवा जेवढ्या भागात ओलावा आहे एवढ्या भागामध्ये बॅक्टेरियांचं मल्टिप्लिकेशन हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं असेल. माझ्याकडे समजा 1 लाख रुपये, त्यातले 10 रुपये हरले तर काही प्रॉब्लेम नाही. पण माझ्याकडे 10च रुपये आणि त्यातले 10 रुपये हरले तर मग प्रॉब्लेम नाही. म्हणजे खूप सारी बॅक्टेरियाची संख्या असताना त्यातले थोडेफार जर मेले तर हरकत नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओ मागचं मुख्य तात्पर्य असं आहे की आपल्याला बीज प्रक्रिया करताना किंवा बॅक्टेरियाचा वापर करताना रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करायचा नाही आहे. कीटकनाशकाचा वापर केला तर चालेल. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.